तर इकडे धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना आता पूर परिस्थिती निर्माण झाली आणि धुळे अमळनेर मार्ग देखील आता बंद झालाय। वणी गावाजवळ या मार्गावरचा पुलावर पाणी आले त्यामुळे वाहतूक बंद झाली। सकाळपासून वाहतूक ठप्प आहे। अमळनेर जाणारी वाहनं ही अंजंग मार्गे अमळनेर इथे जात आहेत, त्यामुळे धुळे अमळनेरची सरळ वाहतूक पावसामुळे ठप्प झाली आहे। भयानक किती वाजले आता किती वाजले तर धुळ्यामधून आणखी एक बातमी पाहूया। जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। धुळ्यामध्ये कन्नेर नदीला त्यामुळे पूर आलाय आणि कन्नेर नदीमध्ये 2 जण वाहून गेलेत। स्थानिक नागरिकांकडून या दोघांचा आता शोध सुरू झालेला आहे। नदीमध्ये दोघे जण वाहून गेलेले आहेत। खरं तर अनेकदा धाडस करत आपला जीव धोक्यात घालण्याचा सुद्धा अनेक जण प्रयत्न करत असतात। कन्नेर नदीमध्ये दोघे जण वाहून गेल्याचं कळतंय। मुसळधार पाऊस सध्या धुळे जिल्ह्यात सुरू आहे। तर शिरपूर तालुक्यामध्ये धुळे जिल्ह्यातल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या तालुक्यात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा करवंद मध्यम प्रकल्प हा 100% आता भरलेला आहे आणि त्यामुळे अरुणावती नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। सकाळपासून अरुणावती नदी पात्रामध्ये पाण्याचा हा विसर्ग सुरू असल्यानं अरुणावती नदी खळखळून वाहते। नेहमी कोरडी ठाक असणारी अरुणावतीचं जे पात्र आहे ते आपल्याला हे दृश्य पाहायला मिळते। वाहत्या पाण्याचं हे रौद्र रूप पाहण्यासाठी शिरपूरकर अरुणावती नदीकाठावर गर्दी करतात, आनंद घेतात या पाण्याचा। तर धुळे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। निमगुळ गावाला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसलेला आहे। महापुरामुळे गावाची स्थिती सध्या अत्यंत विदारक झाली आहे। संपूर्ण गावामध्ये पाणी झालेलं आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। नदीवरच्या पुलासह गावातल्या प्राचीन मंदिरं सध्या पाण्याखाली गेली आहेत। अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं दृश्य पाहायला मिळते। त्या घरातल्या संसार उपयोगी वस्तू पाण्यामध्ये वाहून गेल्यात। पूरग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी अशी आता मागणी होती आहे।